नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण महाशिवरात्रीची पूजा कशी करावी, त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात, त्याचबरोबर या सेवेचे काही नियम असतात तेही आपण जाणून घेणार आहोत. तर यावर्षी म्हणजेच 2024मध्ये 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्र असणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची विशेष अशी पूजा केली जाते, उपवास केला जातो. असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर हे जागृत असतात. त्यामुळे या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि मनोभावे शंकराची उपासना केली, व्रत केलं तर आपली मनोकामना लवकर पूर्ण होते. माघ कृष्ण चतुर्दशीस शिवरात्री असे म्हणतात. प्रत्येक महिन्यातील मध्य चतुर्थीस शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी उपवास करून महादेवाला लघुरुद्र, महारुद्र आणि अभिषेक करून बेलाची पानं अर्पण करावी. शिवशंकर हे ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत गंगाजल वाहत असते, त्यामुळे ते अतिशय शांत आणि भोळे देखील आहेत. तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा कशी करावी, तर महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करावेत. सकाळी लवकर उठून सर्वात पहिले आपले नित्यकर्म आटोपून घरातील सर्व देवांची पूजा नित्यसेवा करून घ्या. त्यानंतर एका ताम्हणामध्ये महादेवाची पिंड ठेवून त्यावर शुद्ध पाण्याने रुद्राभिषेक करायचा आहे. आता रुद्राभिषेक कसा करावा, तर महादेवाच्या पिंडीवर पळीपळीने हळूहळू पाणी सोडायचं आणि आता पुढे सांगितलेल्या सर्व सेवा कराव्यात. रुद्राभिषेक करण्यासाठी जास्त पाणी लागतं, त्यासाठी पिंड ठेवण्यासाठी मोठं भांडं घ्या. त्यानंतर तुम्हाला या सर्व सेवा करता करता अभिषेक करायचा आहे. त्यासाठी पिंडीवर तुम्ही पाण्याने भरून गळतीसुद्धा ठेवू शकता. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारचं अभिषेक पात्र असतं, यालाच गळती म्हणतात. यावर एक भांडं पाण्याने भरून ठेवलं की महादेवाचा अभिषेक आपोआप होत राहतो. ही गळती जर तुमच्याकडे असेल तर तुमचं काम सोपं होईल, परंतु नसेलच तर तुम्ही एका छोट्या पळीनेही पाणी सोडू शकता. तर आता सेवा कोणत्या कराव्यात, तर सुरुवातीला एकदा गणपती अथर्व शीर्ष म्हणावं. त्यानंतर एकदा मराठीतून रुद्र पठण करावं. एक माळ गायत्री मंत्राची करावी. 11 वेळा संजीवनी मंत्र म्हणावा. तसेच 11 वेळा अमृत संजीवनी मंत्र म्हणावा. त्यानंतर 11 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणावा. 1 वेळा कालभैरव अष्टक म्हणावं. त्यानंतर एकदा शिवकवच स्तोत्र म्हणावं. 1 वेळा शिवमहिम्न स्तोत्र म्हणावं. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रम एकदा म्हणा. एकदा रामरक्षा म्हणावी. फलश्रुती वाचू नये, फक्त 9 ओव्या वाचाव्यात. एकदा शिव अष्टोत्तर नामावली म्हणावी आणि शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचाही 11 वेळा जप करावा. तुम्हाला या सर्व सेवा खूप वाटत असतील, परंतु ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. यातील तुम्हाला जमतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्ही फक्त शिवमहिम्न स्तोत्र म्हटलात आणि अभिषेक केला तरीही खूप मोठी सेवा होईल. ज्यांचे पती व्यसनी आहेत, नवरा बायकोचं पटत नसेल, घरामध्ये सतत आजारपण येत असेल, तर ही सेवा करताना आपण जो महादेवावर अभिषेक करत आहोत ते तीर्थ अशा लोकांना प्यायला द्यावं. त्यांना याचा फार चांगला लाभ होतो. या अभिषेकाचं तीर्थ अमृता समान आहे, त्यामुळे ते टाकून देऊ नका. हे तीर्थ प्राशन केल्याने तुमचाही नवरा निर्व्यसनी होईल, तुमच्याही घरातील आजारपण नाहीसं होईल. त्यामुळे कुठलीही शंका कुशंका मनात न आणता ही सेवा करावी. नाहीच काही जमलं तर दिवसभर फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. घरातील सर्वांनीच हे तीर्थ प्राशन करायचं आहे. तुमच्या घरामध्ये काहीच प्रॉब्लेम्स नसतील तरी सुद्धा तुम्ही हे तीर्थ प्राशन करा. यामुळे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी पॉझिटिव्हिटी मिळेल. तुम्ही आजारी पडणार नाही. तुमच्या घरातील सगळ्यांचीच त्या त्या क्षेत्रामध्ये प्रगती होईल. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाबरोबरच पार्वती मातेचीही सेवा करावी. कारण महाशिवरात्रीच्या दिवशीच महादेवाचा आणि पार्वती मातेचा विवाह झाला होता. त्यासाठी पार्वती मातेचा फोटो पूजेत मांडावा. पार्वती मातेला हळदी कुंकू वाहावं.
पार्वती मातेची ओटी भरावी, त्यासाठी साडी, ब्लाऊज पीस किंवा नुसता ब्लाऊज पीस आणि ओटीचं सर्व साहित्य घेऊन त्याने देवीची ओटी भरावी, तिचाही आशीर्वाद घ्यावा. तुम्हाला रुद्राभिषेक करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करता करता फक्त दुधाने किंवा पंचामृतानेही अभिषेक करू शकता. एकदा आपला अभिषेक करून झाला की त्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ पुसून घ्या. एका पाटावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्यावर एका बाजूला दिवा प्रज्वलित करून ठेवा. त्यानंतर पाटावर थोडे तांदूळ घ्या व त्यावर महादेवाची पिंड स्थापन करावी. पिंडीचं निमुळतं तोंड उत्तरेकडे करावं. महादेवाला चंदनाचा टिळा किंवा भस्म लावावं. 3 बोटांनी पिंडीवर भस्म लावून स्वतःच्या कपाळावरही लावायचं आहे. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं, पांढऱ्या रंगाचं फूल किंवा धोत्र्याचं फूल व्हावं. त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्या. महादेवाला फळांचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर तुम्ही जर रुद्राभिषेक केला नसेल तर महादेवासमोर बसून महामृत्युंजय मंत्राचं पठण करू शकता. त्याचबरोबर 108 वेळा एक बेलाचं पान वाहून प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तर अशा सर्व प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा सेवा करायच्या आहेत. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो. त्यानंतर भगवान शंकराची उपासना करताना आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतात. तर त्या कोणत्या ते आपण पाहूयात. या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्री व्रताचे फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची आपल्यावर कायम कृपा राहते. त्यातील पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये. त्यानंतर दुसरा नियम, महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धोत्र्याची फुलं, अक्षदा, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचं दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी साहित्य आधीच आणून ठेवावं. त्याचबरोबर भगवान शंकरांची अर्धांगिनी असणाऱ्या माता पार्वतीसाठी सौंदर्य सामानही असावं. त्यानंतर तिसरा नियम, महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ असावेत, म्हणजे लस्सी, मालपुआ, हलवा, मध इत्यादी. त्यानंतर चौथा नियम, महाशिवरात्री व्रताच्या दिवशी उपवासामध्ये तुम्ही तेलकट किंवा वातुळ पदार्थ खाऊ नका, तर फळं, दूध, खजूर, लस्सी हे पदार्थ घेऊ शकता. पाचवा नियम, महाशिवरात्रीची पूजा ही या दिवशी तुम्ही सूर्योदयापासूनच करू शकता. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. उपवासात झोपण्यास मनाई आहे. सहावा नियम, जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध मानली जाते. सातवा नियम, महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये. या गोष्टी महादेवाला वाहू नयेत. त्यानंतर आठवा आणि शेवटचा नियम, महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा. महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. तर अशा प्रकारचे हे 8 नियम आहेत. हे नियम पाळूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व पूजा आणि सेवा करायच्या आहेत. तुम्हाला जर सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.